चर्चा निर्माण झाली. लोक म्हणाले आजपर्यंत आम्ही असा ॲक्सिडेंट बघितला नाही. लोक म्हणाले असं काय झालं ॲक्सिडेंटमध्ये? तर म्हणाले त्याचा हात तुटला नाही, पाय तुटला नाही, केसाला सुद्धा धक्का लागला नाही, परंतु नाक तोंड इकडे आणि बटन इकडे, त्याच्यामुळे लोक म्हणाले की त्याची मानच वाकडी झाली. लोकांनी घाईघाईने ॲम्ब्युलन्स बोलवली, त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि घाईघाईने अशा दवाखान्यात नेलं की जिथे सगळे सिनियर डॉक्टर अब्सेंट होते आणि सगळे शिकणारे नवीन डॉक्टर प्रेझेंट होते. त्या डॉक्टरनी ऐकलं की मान वाकडी झाली. नवीन पोरं होते बिचारे शिकणारे, त्यांनी धरलीनं मान दिली सरळ करून. आता ज्याची मान वाकडीच नव्हती त्याची मान झाली वाकडी आणि जो बेशुद्ध होता तो गेला स्वर्गलोकी. तर हे का झालं? हे केवळ दिशा चुकीची असल्यामुळे. नाक तोंड इकडे तर कोटाचे बटाणही इकडेच पाहिजे. दिशा चुकली की माणसाचं नुकसान हे होतंच. आज राज्यात सत्ता भाजपची, केंद्रात सत्ता भाजपची आणि आपल्या इथे सत्ता कुणाची? मान वाकडी करणारी. मग आपल्याला ठरवायचं आहे मान वाकडीच ठेवायची आहे की सरळ करायची आहे? मान सरळ करायची आहे. 70 वर्षात सरकारने काय केलं, काय नाही केलं, मोदी सरकारने काय केलं हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही सगळे सुबुद्ध नागरिक आहात. मी फक्त एवढंच सांगेन की आज भारताने, मी अभिनंदन करू इच्छिते या भारताचं, की आज 1 नव्हे 2 नव्हे तर एकाच वेळी 104 सॅटेलाईट आम्ही लॉन्च केले. या भारत देशाचं, प्रधानमंत्र्यांचं खरोखरच टाळ्यांच्या माध्यमातून अभिनंदन केलं पाहिजे.